नमस्कार मित्रांनो, आज आपल्याला शिकायचं आहे पोटेन्शियोमीटर. तर पहिला महत्त्वाचा प्रश्न, हे पोटेन्शियोमीटर काय आहे? नावामध्येच सगळं लपलेलं आहे. पोटेन्शियल म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स, मीटर म्हणजे मेजर करणारा. मग पोटेन्शियोमीटरचं काम काय? टू मेजर पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द टू पॉइंट. पोटेन्शियोमीटर काय मेजर करतो की दोन पॉइंट मधला पोटेन्शियल डिफरन्स मेजर करतो, व्होल्टेज मेजर करतो. मग हा जर पोटेन्शियल डिफरन्स मेजर करत असेल, व्होल्टेज मेजर करत असेल, मग हा व्होल्टमीटर काय करतो? व्होल्टमीटर तर आहेच ना आपल्याकडे. तर काय, एक छोटासा डब्बा आहे, एवढा छोटासा डब्बा असतो, सर्किटमध्ये लावलं पॅरलल की तुम्हाला व्होल्टेज दाखवणार तो. मग एवढं छोटं डिव्हाइस असताना ह्या पोटेन्शियोमीटरची गरज काय भासली? ऍक्च्युली पोटेन्शियोमीटर एक खूप मोठा आहे, टेबलवर ठेवायला लागतो, एवढा हातभर असतो पोटेन्शियोमीटर. पोटेन्शियोमीटर हातभर आणि व्होल्टमीटर छोटासा आहे, काय पण मनात आणू नका. मग एवढा छोटा व्होल्टमीटर अवेलेबल असताना पोटेन्शियोमीटरची गरज काय वाचली? त्याची काही कारणे आहेत, काही रिझन्स आहेत. त्यातलं पहिलं रिझन बघा. पहिलं तर पोटेन्शियोमीटर काय मेजर करणार? पोटेन्शियल डिफरन्स मेजर करणार. ओके, आता पोटेन्शियल डिफरन्स मेजर करायचं आहे, पण ते ॲक्युरेट मेजर केलं पाहिजे ना. मग पोटेन्शियल डिफरन्स ॲक्युरेट मेजर करण्यासाठी जे तुम्ही इन्स्ट्रुमेंट वापरणार आहे, कुठलं, समजा तुम्ही व्होल्टमीटर वापरणार असाल तर त्याचा रेजिस्टन्स हाय पाहिजे. म्हणजे एखादं तुम्हाला आयडियल व्होल्टमीटर तुम्हाला बनवायचं असेल, इट्स रेजिस्टन्स शुड बी इनफायनाइट. आयडियल व्होल्टमीटर शुड हॅव इनफायनाइट रेजिस्टन्स. फिल इन द ब्लँक्सला लक्षात ठेवा, त्याचा रेजिस्टन्स इनफायनाइट असला पाहिजे. बरं, काय इनफायनाइट असला पाहिजे? इट शुड नॉट ड्रॉ एनी करंट. त्यांनी स्वतः तो पोटेन्शियल डिफरन्स मेजर करतोय, पण त्यांनी सर्किट मधला करंट यूज नाही केला पाहिजे. म्हणून त्याचा रेजिस्टन्स हा इनफायनाइट पाहिजे. आणि इनफायनाइट रेजिस्टन्स असेल तरच तो व्होल्टेज एकदम परफेक्ट दाखवणार. मग व्होल्टमीटरमध्ये हाच प्रॉब्लेम आहे. व्होल्टमीटर छोटासा तर आहेच, परंतु तो इनफायनाइट रेजिस्टन्स नाही आहे, प्लस तो छोटासा करंट विथड्रॉ करतो, छोटासा करंट तो यूज करतो स्वतःसाठी. त्याच्यामुळे व्होल्टमीटरवर तुम्ही मोठ्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकता. 10 व्होल्ट, 15 व्होल्ट, 100 व्होल्ट, मोठ्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकता व्होल्टमीटरने. छोट्या चिंटुकल्या 0.01 व्होल्ट, 0.5 व्होल्ट, 0.75 व्होल्ट या व्हॅल्यू मेजर नाही करू शकत. हलणारच नाही तो काटा फिरणारच नाही. मग हा याचा ड्रॉबॅक होता. म्हणून सायंटिस्टने पोटेन्शियोमीटरचा शोध लावला. आता पोटेन्शियोमीटर कसा शोध लावला बघा, त्याचा प्रिन्सिपल महत्वाचा आहे. कुठल्याही शाळेत जा, प्रिन्सिपल महत्वाचा आहे. एवढं नोट डाऊन करून ठेवा. यूज काय? इट शुड बी ॲक्युरेट. व्होल्टमीटर आहे पण मेजर आहे. फिल इन द ब्लँक्सला काही होऊ शकतं. आता पोटेन्शियोमीटर कसा बनवला बघा. त्यांनी घेतली एक लांब वायर घेतली. काय घेतली? एक लॉंग वायर. एक लांब वायर घेतली. इमॅजिन करा ती ही लांब वायर आहे. ओके, आणि त्याची अरेंजमेंट कशी केली बघा. अरेंजमेंट अशी लांब वायर घेतली, पण त्याला असा मल्टिपल फोल्ड केला. आहे इथून ते इथपर्यंत वायर, पण ती सरळ करण्यापेक्षा जागा नसल्यामुळे त्याला फोल्ड करून ठेवली. इथे त्यांनी एक बॅटरी घेऊया आपण. इथं त्यांनी एक बॅटरी लावली, त्याच्या बाजूला की लावली, आणि हा व्हेरिएबल रेजिस्टन्स वगैरे कनेक्टेड केला. की लावली, बॅटरी लावली. ओके, या बॅटरीचा EMF म्हणजे बॅटरीची पॉवर मी E कन्सिडर करतो. इथे एक आहे. ऍक्च्युअली आपण एक काम करूया, इथून स्टार्ट करूया. इथून वायर अशी झिगझॅग करत इथपर्यंत आलेली आहे. याच्या पुढे पण वायर आहे, याच्या पुढे पण वायर आहे, पण आपल्याला A पासून B पर्यंतच वायर आपल्याला कन्सिडर करायचे. ओके, आता याच्यातला तुम्हाला करंट काढायचा असेल, इथून करंट निघाला प्लस मायनस, इथून करंट असा झिगझॅग करत खाली इथे करत करंट येणार. याच्यातला करंट काढायचा. तर आपला फॉर्म्युला काय? V इज इक्वल टू IR. मग I वरून फॉर्म्युला काय येणार? V/R येणार. हा ओहम्स लॉ आहे. त्याच्यावरून तुम्हाला करंटची व्हॅल्यू काढायची असेल तर तो व्होल्टेज डिवायडेड बाय रेजिस्टन्स I इज इक्वल टू व्होल्टेज म्हणजे बॅटरीचा EMF R. आता बघा, ही जी बॅटरी आहे, त्याच्या बॅटरीच्या आतमध्ये पण छोटासा रेजिस्टन्स असतो, एकदम छोटासा, त्याला इंटरनल रेजिस्टन्स म्हणतात. आता बॅटरीच्या आत तर काढू शकत नाही, म्हणून मी बाजूला काढला. हा बॅटरीच्या आतला रेजिस्टन्स आहे, इंटरनल रेजिस्टन्स स्मॉल r, प्लस ही पूर्ण वायर आहे, ती सुद्धा मेटल पासून बनले, त्याला पण काही ना काही रेजिस्टन्स असणार ना भाऊ. वायरचा रेजिस्टन्स मी R कन्सिडर करतो.
आर बी द रेजिस्टन्स ऑफ द वायर, स्मॉल आर बी द रेजिस्टन्स ऑफ द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द बॅटरी. मग आपल्याला बाहेरचा रेजिस्टन्स प्लस बॅटरीचा रेजिस्टन्स दोघांचे ॲडिशन करायला लागेल. हा झाला करंट फ्लोविंग थ्रू द सर्किट. ओके, आता आपल्याला पोटेन्शियल कुठलं काढायचं आहे? पोटेन्शियल कुठलं काढायचं बघा, ए आणि बीच्या मधलं पोटेन्शियल काढायचं आहे. ए पासून बी पर्यंत पोटेन्शियल काढायचं आहे. व्ही इज इक्वल आय आर. आयची व्हॅल्यू इथं काढली आपण, आयची व्हॅल्यू इथं काढलेली आहे. ओके, इथे काढलेली आहे. रेजिस्टन्स इथून स्टार्ट झाला म्हणजे एक्सटर्नल वायरचा रेजिस्टन्स किती आहे, मल्टिप्लाय बाय आर. ओके, हा झाला पोटेन्शियल ए पासून बी पर्यंत. आता इथे काय बघा मित्रांनो, हे जे पोटेन्शियल ए बी आहे, बॅटरीचा EMF तो काही चेंज होणार नाही. वायर तर आपण तीच ठेवणार आहे, बदलणार नाही, तो कॉन्स्टंट राहणार आहे. आर प्लस आर बॅटरीच्या आतमधला रेजिस्टन्स मग कमी सेम राहणार आहे. मग हा पूर्ण हा कॉन्स्टंट राहणार आहे. आता पूर्ण कॉन्स्टंट राहणार आहे. या कॉन्स्टंट आपण के पण म्हणू शकतो, किंवा ए टू बी, ए पासून बी पर्यंत टोटल वायरचं हे व्होल्टेज आहे. ओके, आता बघा काय करतो, ए पासून बी पर्यंत हे टोटल वायरचं रेजिस्टन्स आहे. पण आपल्याला व्होल्टेज पर युनिट लेंथ काढायचं असेल, म्हणजे एवढ्याशा छोट्याशा पार्टवर एवढ्याशा छोट्याशा पार्ट पर युनिट म्हणतात, पर युनिट काढायचं असेल तर आपल्याला काय करायला लागेल, याला लेंथने ए पासून बी पर्यंत जेवढी लेंथ असेल तेवढी लेंथने डिवाइड करायला लागेल. इकडे एल ने डिवाइड केलं, मग तुम्हाला इकडे पण डिवाइड करायला लागेल. दोन्ही साईडला एल ने आपण डिवाइड करू, इकडे पण एल ने डिवाइड केलं, इकडे पण एल ने डिवाइड केलं. आता बघा, थांबा रे, VAB डिवाइड बाय एल इज इक्वल टू, हे सगळं कॉन्स्टंट आहे, ह्याची व्हॅल्यू चेंज होणार नाही. इज इक्वल टू कॉन्स्टंट, ज्याला आपण के पण म्हणू शकतो. VAB इज इक्वल टू कॉन्स्टंट म्हणजे के, हा एल इकडे आला, एल डिवाइड आला, के कॉन्स्टंट आहे, याला प्रोपोर्शनॅलिटी साइन इंट्रोड्यूस करा. V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ ऑफ द वायर, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ ऑफ द वायर. याचा अर्थ काय, जेवढी वायरची लेंथ तेवढं त्याचं पोटेन्शियल. समजा इथून इथपर्यंत 5 मीटर असेल तर 5 पोटेन्शियल, 6 मीटर असेल तर 6 पोटेन्शियल. हे ए टू बी आले. समजा मला ए टू सी मेजर करायचं असेल, ए टू सी मेजर करायचे आणि इथल्या वायरची लेंथ मला एल सापडले. ओके, मग फॉर्म्युला काय येणार, ए टू सी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल, किंवा ए टू सी इज इक्वल टू के एल. हा झाला पोटेन्शियल काढण्याचा फॉर्म्युला. केचा मिनिंग काय तो बघा, केचा मिनिंग इकडे लिहितो, के इज इक्वल टू पोटेन्शियल ग्रॅडियंट. आता के म्हणजे काय, तर के म्हणजे पोटेन्शियल ग्रॅडियंट. हा बघा, हा कॉन्स्टंट आहे, म्हणजे इथे काय आपण के टाकला होता. कॉन्स्टंटची व्हॅल्यू किती, व्ही व्होल्टेज डिवाइड बाय लेंथ. म्हणजे पोटेन्शियल ग्रॅडियंटची जर डेफिनेशन विचारले म्हणजे किती वेळा, 1000 वेळा विचारले. पोटेन्शियल ग्रॅडियंट इज किंवा इट इज पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ इज कॉल्ड ॲज पोटेन्शियल ग्रॅडियंट. याला म्हणतात पोटेन्शियल ग्रॅडियंट. हेच प्रिन्सिपल आहे पोटेन्शियोमीटरचं. थोडक्यात काय, तुम्हाला व्होल्टेज काढायचं असेल तर याची लेंथ मोजायची, जेवढी लेंथ असेल, व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू के एल, के कॉन्स्टंट आहे म्हणजे पोटेन्शियल ग्रॅडियंट आहे, तेवढं त्याचं पोटेन्शियल असणार. आता आपण ह्या पोटेन्शियोमीटरचे यूज बघूया मित्रांनो. पोटेन्शियोमीटरचे यूज काय काय बघा. पहिलं तर आपण बॅटरीचा EMF कॅल्क्युलेट करू शकतो. एखादी अननोन बॅटरी आणली, ती कितीची आहे ते सांगू शकतो, त्याचा पोटेन्शियल काढू शकतो. 2 बॅटरीचा EMF आपण कम्पेअर करू शकतो. अजून बरीच पोटेन्शियोमीटरची यूज आहे. तर आपण पुढच्या लेक्चरमध्ये पोटेन्शियोमीटरचा यूज बघूया एकदम डिटेलमध्ये. त्याच्यावर न्यूमरिकल तर भरपूर विचारतात, नाहीतर डेरिव्हेशन तर आहेच, सम आणि डिफरन्स मेथडचं. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आपण. तोपर्यंत स्टडी